सांगली पोलिसांची मोठी कारवाई 2.15 कोटींचा गांजा आणि कोकेन जाळून नष्ट। सांगली जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थांविरोधातील मोठी कारवाई करत जिल्ह्यातील 17 पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 65 गुन्ह्यांमधील सुमारे 2.15 कोटी किमतीचा अंमली पदार्थ मुद्देमाल नियमानुसार नष्ट केला। या कारवाईत 1021 किलो गांजा आणि 276 ग्रॅम कोकेन यांचा समावेश होता। हा मुद्देमाल गुरुवारी 9 जुलै रोजी मिरज MIDC येथील सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड येथे NDPS कायद्यातील कलम 52A नुसार बॉयलरमध्ये जाळून नष्ट करण्यात आला। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली। यामध्ये अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, पोलीस उपाधीक्षक गजानन सरगर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रासायनिक विश्लेषक, वैध मापन शास्त्र विभाग, अग्निशमन दल आणि आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते। सन 2009 ते 2026 या कालावधीत NDPS कायद्याअंतर्गत दाखल झालेला विविध गुन्ह्यातील हा मुद्देमाल न्यायालयाच्या परवानगी आणि संबंधित केंद्रीय व राज्य यंत्रणांच्या मंजुरीनंतर नष्ट करण्यात आला। संपूर्ण प्रक्रिया पर्यावरणाची काळजी घेत आणि कोणताही धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन पार पाडण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, पोलीस टाइम्स न्यूज, महेश पवार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.